परत एकदा सर्वांचे स्वागत. मागच्या तासाला आपण लिटिल, अ लिटिल आणि द लिटिल या तिन्ही शब्दाचा उपयोग वाक्यामध्ये कसा होतो हे अनेक उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जा आणि त्या ठिकाणी व्हिडिओची लिस्ट दिसते, त्या लिस्टमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल. ओके, आज आपल्याला फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू याचा वाक्यामध्ये उपयोग काय होतो हे पाहायचं आहे. आणि काही उदाहरणं आपण पाहिले की त्या उदाहरणामधून तुम्हाला सहज कळेल की या तिन्ही शब्दाचा कशा प्रकारे उपयोग होतो आणि या तिन्ही शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे काय. ओके, पहिले एक्झाम्पल पाहू आपण फ्यूचं, की फ्यू आपल्याला कोणत्या ठिकाणी वापरायचं आहे. फ्यू कमी, फ्यूचा अर्थ आपण आधीच सांगितला कमी, लिटिलचा अर्थ कमी. परंतु फ्यू आपण कशासाठी वापरतो. फ्यू जनरली जे काउंटेबल नाउन आहेत, काउंटेबल नाउन्स, जे नाउन्स आपल्याला 1, 2, 3 मध्ये मोजता येतात किंवा नंबर्समध्ये मोजता येतात, अशा नाउनच्या आधी ॲडजेक्टिव्ह म्हणून फ्यू वापरतात. कारण की लिटिल, अ लिटिल, फ्यू, अ फ्यू, द फ्यू हे सगळे ॲडजेक्टिव्हज आहेत, विशेषणाचे प्रकार आहेत ते. म्हणजे लिटिल एक विशेषणच आहे, फ्यू पण विशेषणच आहे. मागच्या तासाला आपण पाहिल्याप्रमाणे लिटिलचा उपयोग आपण कशासाठी करतो की ज्या गोष्टी मोजता येत नाहीत. The things which are not counted in numbers, before those things we have to use their little, a little or the little. आपण मागच्या तासामध्ये हे सगळे उदाहरणं पाहिलेले आहेत. आता आपण फक्त फ्यूचे उदाहरण बघायचे. ठीक आहे, फ्यूचा अर्थ आपल्याला कळला कमी किंवा काउंटेबल नाउनच्या आधी त्याला वापरतात हे आपल्याला हे आपल्याला समजलं. एक उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. एक्झाम्पल नंबर 1, she bought few books. In this sentence, few books means we have used here only few. फक्त few शब्द वापरलेला आहे. तर ज्यावेळेस आपण फक्त few शब्द वापरलेला असतो अशा वेळेस त्याचा अर्थ काहीच नाही किंवा खूप कमी असा अर्थ होतो. म्हणजेच तिने खूप कमी पुस्तके विकत घेतली, अर्थात काहीच नाही घेतली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ज्या ज्या वेळेला फ्यूच्या आधी अ किंवा द या दोन्हीपैकी कोणतेही आर्टिकल यूज केलेले नसते अशा वेळेला हे वाक्य निगेटिव्ह म्हणून घेतले जाते. मीन्स व्हेनेवर देर इज नो आर्टिकल बिफोर लिटिल और बिफोर फ्यू, that time such types of sentences are considered to be negative. Means the meaning of such types of sentence is taken negatively, because only few, this word indicates or this word displays that this sentence is to be taken negatively. It's very simple. त्याच्या आधी जर आर्टिकल्स नसतील, ए किंवा द नसेल, तर अशा वेळेला फ्यू शब्द, मागच्या तासाला पाहिलेल्याप्रमाणे लिटिल शब्द हे सगळे निगेटिव्ह म्हणून समजले जातात. कारण की बघा, एक सहज म्हणून एक उदाहरण घेऊ की निगेटिव्ह काय आहे किंवा क्वेश्चन टॅग करताना याचा काय नेमका फायदा तोटा असतो हे आपल्याला कळते. क्वेश्चन टॅग आपण वेगळा भाग घेऊ म्हणा, परंतु आपल्याला जर असं विचारलं की या वाक्याचं क्वेश्चन टॅग करा किंवा या वाक्याला ॲड क्वेश्चन टॅग और टेल टॅग, मग अशा वेळेला बघा आपला प्रॉब्लेम काय होतो. आपल्याला कोणतरी शिकवलेलं असते किंवा एखाद्या पुस्तकामध्ये आपण वाचलेलं असते, वाक्य जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग आपल्याला अफर्मेटिव्ह करावा लागतो, आणि वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग आपल्याला निगेटिव्ह करावा लागतो. मीन्स इट इज टोल्ड समवेअर इन अवर बुक और बाय सम पर्सन्स, बाय अवर टीचर्स. आणि निगेटिव्ह वाक्य ओळखण्यासाठी आपल्याकडे 2-3 शब्द असतात, नथिंग, नो, नेव्हर, नायदर, नॉर यासारखे. मग त्याचा अर्थ घेऊन किंवा तसे शब्द दिसले की आपल्याला वाटते हे निगेटिव्ह आहे. परंतु नो, नथिंग, नेव्हर, नायदर यासारख्या वाक्यामध्ये कोणते शब्द आहेत का, नाही आहेत, तरी हे वाक्य निगेटिव्ह आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. हे सगळं शिकवण्याचं कारण हेच आहे की योग्य शब्द योग्य ठिकाणी आपल्याला वापरता आला पाहिजे. प्रॉपर वर्ड शुड बी यूज्ड ॲट द प्रॉपर प्लेसेस. दिस इज द मेन ऑब्जेक्ट ऑफ लर्निंग दिस टॉपिक टुडे. या वाक्यामध्ये फक्त फ्यू आहे, नो, नेव्हर, नथिंग नाही, तरी पण हे निगेटिव्ह समजून घ्यायचं. याचा अर्थ निगेटिव्ह निघतो थोडक्यात.
शी बॉट फ्यू बुक्स म्हणजे तिने खूपच कमी पुस्तक विकत घेतली, म्हणजेच विकत नाहीच घेतली थोडक्यात, असा याचा अर्थ होतो. कारण की बघा, क्वेश्चन टॅग करताना काय नियम असतो आपला, वाक्य जसं तसं आधी लिहा. समजा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे, सपोज वी हॅव टू ॲड क्वेश्चन टॅग टू दिस सेंटेन्स. शी बॉट फ्यू बुक्स. क्वेश्चन टॅग करताना असं जास्त आपण वाक्य लिहितो, वाक्य पूर्ण झाल्यानंतर कॉमा देतो. कॉमा दिल्यानंतर आपण डायरेक्ट सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापद, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नसेल तर क्रियापदाचा विचार करतो, आणि सहाय्यकारी क्रियापद असेल तर सहाय्यकारी क्रियापदाचा विचार केला जातो क्वेश्चन टॅगमध्ये. हा भाग आपण अतिशय विस्तृतपणे एका स्पेशल पाठामध्ये बघू, त्यावेळेस आपण एक स्पेशल लेक्चर घेऊ. दॅट टाइम क्वेश्चन टॅग विल बी डिस्कस. सीधे कॉमा दिल्यानंतर एक तर या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे का फक्त क्रियापद आहे, या दोन गोष्टीवर आपल्याला विचार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल सहाय्यकारी क्रियापद कोणते असतात, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅड, हॅव, हॅज, यापैकी काय आहे का नाही. मग आपल्याला क्रियापदाचा विचार करायचा. मग क्रियापदाचं पहिलं रूप आहे की दुसरं रूप आहे. दिस टाइप ऑफ नॉलेज शुड बी टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे आपल्याला याचं ज्ञान असायला पाहिजे की वेदर देअर इज हेल्पिंग वर्ब ऑर मेन वर्ब, म्हणजे मुख्य क्रियापद आहे एखादं का हेल्पिंग वर्ब आहे. मग अशा वेळेला या ठिकाणी ॲम, इज, आर वगैरे नाही, वॉज, वेअर नाही, हॅव, हॅज नाही, हॅड नाही, मग क्रियापद विचारात घ्यायचं. देन आपल्याला हे कळलं पाहिजे, वी शुड अंडरस्टँड वन थिंग दॅट द फॉर्म ऑफ दॅट वर्ब, म्हणजे त्या क्रियापदाचं किती रूप आहे, सेकंड आहे का फर्स्ट आहे. कारण की जनरली थर्ड रूप असलं की त्या ठिकाणी हॅव, हॅज किंवा हॅड आधी असतोच. या ठिकाणी बायचं दुसरं रूप बॉट घेतलेलं आहे, म्हणून बॉट घेतल्यानंतर म्हणजे दुसरं रूप आहे, त्यामुळे डीड घ्यायचा असतो. आणि डीड घेतल्यानंतर शी घ्यायचा असतो आणि क्वेश्चन मार्क. आता जनरली वरचं वाक्य जर निगेटिव्ह नसलं तर डिडंट होतो, परंतु मी तुम्हाला आधी सांगितलं की फ्यू शब्द घेतलेला आहे आणि समोर आर्टिकल यूज केलेलं नाही, याचा अर्थ हे वाक्य आपल्याला निगेटिव्ह म्हणूनच घ्यायचं आहे. म्हणून आपण काय केलं, याला फक्त डीड घेतलं. शी बॉट फ्यू बुक्स, डीड शी. म्हणजे इन दिस वे वी कॅन ॲड क्वेश्चन टॅग और वी कॅन ॲड टेल टॅग. ॲक्च्युली दिस पार्ट इज डिफरंट. हा भागच वेगळा आहे क्वेश्चन टॅगचा. दिस टॉपिक इज टू बी डिस्कस नेक्स्ट टाइम or whenever we get time. Now the question is that how to use few, a few or the few. First of all, we should understand this thing. आपल्याला आधी ही गोष्ट समजायला पाहिजे. ओके, पहिलं उदाहरण झालं शी बॉट फ्यू बुक्स, म्हणजे तिच्याजवळ तिने खूपच कमी पुस्तकं विकत घेतली, किंवा तिने खूपच कमी म्हटल्यापेक्षा पुस्तकेच विकत नाही घेतली असा अर्थ यामधून निघतो. ठीक आहे. दुसरं बघा, आय हॅव फ्यू आयडियाज. आय हॅव फ्यू आयडियाज म्हणजे माझ्याकडे थोड्याशा कल्पना आहेत. आय हॅव फ्यू आयडियाज, माझ्याकडे थोड्याशा कल्पना आहेत, म्हणजेच काय, माझ्याकडे कल्पनाच नाहीत. आयडियाज म्हणजे माझ्याकडे दुसरे कोणते विचारच नाहीत, आयडियाज नाहीत, असा याचा अर्थ निघतो. दुसरं, शी हॅज फ्यू फ्लॉवर्स. शी हॅज फ्यू फ्लॉवर्स. फ्लॉवर पण आपल्याला मोजता येतात, म्हणून या वाक्याचा अर्थ काय निघेल की तिच्याजवळ खूपच कमी फुले आहेत. ठीक आहे, खूपच कमीच म्हणजे याला निगेटिव्ह घ्यायचं. याचा अर्थच काय की तिच्याजवळ फुले नाहीत असा अर्थ गृहीत आहे याचा अशा वाक्याचा. ओके. दुसरं बघा, शी स्पोक. शी स्पोक फ्यू वर्ड्स. तिने थोडे शब्द बोलली, किंवा तो थोडा शब्द बोलला. तो, मला वाटतं याची ठिकाणी शी आहे का, ही स्पोक फ्यू वर्ड्स, तो थोडे शब्द बोलला. आता थोडे शब्द बोलला म्हणजे काय, खूपच कमी शब्द बोलला.
म्हणजेच तो बोललाच नाही असं म्हणू आपण. कारण की हे फ्यू 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 या कोणत्याही फ्यूच्या आधी आर्टिकल यूज केलेलं नाही, म्हणजेच हे वाक्य सगळे निगेटिव्ह घेतले जातात. रूल आपल्याला कळाला असेल, ज्या वेळेस फ्यूच्या आधी आर्टिकल नसतो अशा वेळेस अशी वाक्य निगेटिव्ह घेतल्या जातात. फ्यूचा अर्थ होतो कमी, आणि कमी म्हणजेच कोणते, ज्या गोष्टी आपल्याला मोजता येतात. म्हणजे काउंटेबल नाउनच्या आधी हे ॲडजेक्टिव्ह वापरले जाते फ्यू, आणि फ्यूच्या आधी आर्टिकल नसेल तर हे निगेटिव्ह वाक्य घेतले जातात. हीच गोष्ट परत परत मी सांगतो. ओके. फ्यूचा अर्थ आता आपल्याला कळालाच. फ्यू कुठे वापरायचा? एक ज्या ठिकाणी जे दिलेला समोरचा शब्द आहे तो शब्द काउंटेबल असला पाहिजे, म्हणजे मोजता येण्यासारख्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि फक्त फ्यू वापरला तर त्याचा अर्थ होतो खूपच कमी. ठीक आहे. आता दुसरं बघू, अफ्यू. अफ्यूचं एक वाक्य घेऊ आपण. शी हॅज अ फ्यू बुक्स टू रीड. शी हॅज अ फ्यू बुक्स टू रीड. या वाक्याचा अर्थ होतो की तिच्याकडे थोडे पुस्तक आहेत. कशासाठी? वाचण्यासाठी. म्हणजे तिच्याकडे वाचण्यासाठी थोडे पुस्तके आहेत, थोडे आहेत. आणि या ठिकाणी जर आर्टिकल नसता आणि फक्त फ्यू यूज केला असता तर अशा वेळेला तिच्याकडे पुस्तके खूप कमी आहेत, म्हणजेच काय, तिच्याकडे पुस्तकेच नाहीत असा अर्थ झाला असता. वापरला म्हणजे थोडे पुस्तके तिच्याकडे आहेत. ओके. नंतर आय हॅव जस्ट सीन अ फ्यू बर्ड्स. आय हॅव जस्ट सीन अ फ्यू बर्ड्स. मी सध्याच काही पक्षी म्हणजे थोडे पक्षी पाहिले आहेत. मी सध्याच थोडे पक्षी पाहिलेले आहेत. थोडक्यात काय, या ठिकाणी अ फ्यू म्हटलं, थोडे पक्षी म्हणजे पक्षी पाहिलेले आहेत. या ठिकाणी जर आर्टिकल नसता फक्त फ्यू बर्ड्स म्हटलं असतं तर काहीच पक्षी पाहिले नाहीत, म्हणजेच काय, अगदी कमी. कमी म्हटल्यापेक्षा नाहीच पाहिले अशा अर्थाने असे वाक्य घेतले जातात. आर्टिकल असेल तर थोडे, आर्टिकल नसेल म्हणजे त्या ठिकाणी ए वापरलेलं नसेल तर निगेटिव्ह होते वाक्य, आणि फ्यू असेल तर थोडे असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. They collected a few letters. They collected few letters. त्यांनी थोडे लेटर्स, थोडे पत्र, त्यांनी थोडे पत्र कलेक्ट केले, गोळा केले, जमा केले. म्हणजेच त्यांनी काही ना काही पत्र गोळा केले. अ फ्यूचा अर्थ असा होतो. ठीक आहे. आणखी एक्झाम्पल. शी हॅज स्पोकन अ फ्यू वर्ड्स. ती थोडे शब्द बोलली आहे. आणि ती थोडे शब्द बोलली आहे म्हणजे काही ना काही ती शब्द बोललेली आहे. अशा वेळेला अ फ्यू आपल्याला वापरायचा असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण हे उदाहरणं पाहिली. या उदाहरणात आपल्याला कळलं की अ फ्यू कुठे वापरायचा आणि फक्त फ्यू कुठे वापरायचा. आता आपण लास्ट बघू, द फ्यू आपल्याला कुठे वापरायचा. शी हॅज द few books written by Wordsworth. She has the few books written by Wordsworth. William Wordsworth is the name of a poet in English. इंग्लिशमध्ये वर्ड्सवर्थ हे नावाचे समजा कवी आहेत म्हणून आपण. शी हॅज द फ्यू बुक्स रिटन बाय वर्ड्सवर्थ. या ठिकाणी द का वापरला? द फ्यू केव्हा वापरायचा असतो किंवा द कधी वापरायचा असतो की ज्या वेळेला एखादी गोष्ट निश्चित असते, कमीच आहे परंतु निश्चित आहे. मग या ठिकाणी म्हणजे शी हॅज द फ्यू बुक्स, तिच्याकडे थोडे पुस्तकं आहेत.
पण पुस्तकाविषयी अधिक माहिती कोण दिली? रिटन बाय विल्यम वर्ड्सवर्थ. म्हणजे पुस्तकं दुसरे तिसरे कोणते नसून पुस्तकं कोणाची आहेत? वर्ड्सवर्थची आहेत. म्हणजे ही पुस्तक विशेष बनली, निश्चित बनली. मग अशा वेळेला दचा उपयोग करायचा असतो. तसेही मागच्या तासामध्येही बोलताना आपण थोडं डिस्कस केलं होतं की दचा नेमका कुठे उपयोग होतो. जनरली ज्या ठिकाणी निश्चित एखादी गोष्ट असते अशा वेळेला आपण डेफिनेट आर्टिकल म्हणून दचा उपयोग करतो. मीन्स द इज यूज फॉर द डेफिनेट थिंग्स. बघा, शी हॅज द फ्यू बुक्स रिटन बाय विल्यम वर्ड्सवर्थ. वर्ड्सवर्थ या कवीने लिहिलेली किंवा वर्ड्सवर्थने लिहिलेली तिच्याकडे थोडी पुस्तके आहेत. म्हणजे त्या पुस्तकाविषयी अधिक माहिती दिली म्हणून या ठिकाणी आपल्याला द फ्यू वापरायचा असतो. कारण की द हे डेफिनेट आर्टिकल आहे. द इज अ डेफिनेट आर्टिकल अँड इट इज यूज्ड बिफोर द डेफिनेट नाउन. निश्चित काही नाउन असतील अशा वेळेला आपल्याला द यूज करायचा असतो. दुसरं एक वाक्य बघू आपण. राम sang the few lines by Sonu. Ram sang the few lines by Sonu. सोनूने लिहिलेल्या काही लाईन रामने गायल्या. म्हणजे रामने कोणत्या लाईन गायल्या? सोनूने लिहिलेल्या. सोनू निगम म्हणू आपण या ठिकाणी. सोनू निगमने लिहिलेल्या काही लाईन रामने गायल्या. म्हणजे ह्या लाईन्स कोणत्या लाईन? सोनू निगम लिहिलेल्या. म्हणजे या लाईन्स विषयी अधिक माहिती आपल्याला मिळाली म्हणून त्या लाईन्स कशा झाल्या? निश्चित झाल्या. म्हणजे अशा वेळेला आपल्याला द फ्यू वापरायचा असतो. कमीच एखादी गोष्ट असेल आणि निश्चित असेल तर अशा वेळेला आपल्याला द फ्यू वापरायचा असतो. ओके, मीन्स देअर इज समथिंग काउंटेबल अँड दॅट इज डेफिनेट. दॅट टाइम द इज टू बी युज्ड. आता थोडक्यात आपण समरी घेऊ की आपण या तासामध्ये काय चर्चा केली. बघा, फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू. In today's lecture, we have discussed this topic and we have gone through various types of examples and the uses of few, a few and the few have been explained. आपण ही चर्चा केलेली आहे, एक्सप्लेन केलेली आहे. मीन्स फ्यूचा अर्थ आपण पाहिलेला आहे की फ्यू म्हणजे अगदी थोडे किंवा अगदी कमीच. म्हणजे त्याला निगेटिव्ह घ्या असं आपण बोलू. म्हणजे एकच वाक्य आपण तिन्हीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करू. शी हॅज फ्यू बुक्स. तिच्याकडे थोडे पुस्तके आहेत. म्हणजे तिच्याकडे खूप कमी पुस्तके आहेत. बुक्स मोजता येतात, 1 2 3 मध्ये मोजता येतात म्हणून आपण फ्यू शब्द वापरला. नाहीतर आपण लिटिल वापरला असता. कारण की लिटिल ज्या गोष्टी मोजता येत नाहीत, म्हणजे थिंग्स विच आर नॉट काउंटेड इन नंबर्स, दॅट टाइम वी हॅव टू यूज देअर लिटिल. Here books are counted in numbers. त्यामुळे आपण because of that reason we have used here few. नंतर she has a few books. नंतर she has few books written by Tagore. ठीक, हे तिन्ही वाक्यामधला एकदा फरक तुम्हाला कळाला की तुम्हाला नेमकं कळलं की फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू कुठे वापरायचं आपल्याला. नाउ द पे अटेन्शन, यू हॅव टू पे अटेन्शन, यू हॅव टू लुक ॲट द वर्ड केअरफुली बिकॉज दिस इज द कन्क्लुजन पार्ट ऑफ दिस लेसन. शी हॅज फ्यू बुक्स. तिच्याकडे खूप कमी पुस्तके आहेत. अर्थात तिच्याकडे पुस्तके नाहीतच असं आपल्याला समजायचं आहे. शी हॅज अ फ्यू बुक्स. तिच्याकडे थोडे पुस्तके आहेत म्हणजे थोडे आहेत.
नंतर शी हॅज द फ्यू बुक्स रिटन बाय टागोर. तिच्याकडे थोडे पुस्तके आहेत, पण कोणी लिहिले आहेत? टागोरने लिहिले आहेत. म्हणजे पुस्तके निश्चित बनतात, स्पेसिफिक बनतात, सामान्य नाहीत. बघा, हे 3 उदाहरणं आपण पाहिली. या 3 उदाहरणातून अ फ्यू, फ्यू, द फ्यू याचा उपयोग कसा होतो हे अगदी स्पष्ट होते. शी हॅज फ्यू बुक्स, शी हॅज फ्यू बुक्स, तिच्याकडे खूप कमी पुस्तके आहेत, अर्थात पुस्तके नाहीतच असा अर्थ आपल्याला घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा. शी हॅज अ फ्यू बुक्स, तिच्याकडे थोडे पुस्तके आहेत. शी हॅज द फ्यू बुक्स रिटन बाय टागोर, तिच्याकडे थोडे पुस्तके आणि ते पुस्तके कोणी लिहिली आहेत? टागोरने लिहिली आहेत, रवींद्रनाथ टागोरने लिहिली आहेत. म्हणजे आपल्याला हे तिन्ही शब्द कुठे वापरतात हे समजलं असेल. तरी तुमचे कोणते प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम टाईप करू शकता. मला जसाही वेळ मिळेल आणि मला जसाही तुमचा प्रश्न दिसेल अशा वेळेला मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आय विल ट्राय माय बेस्ट टू रिप्लाय युअर क्वेश्चन्स. ओके, इन दिस way we have discussed this topic today.